नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. नालेसफाईच्या कामाचा अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आढावा. ठाणे महापालिका क्षेत्रात 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद आणि स्मारकामध्ये भ्रष्टाचार केल्यानं शिवप्रेमींकडून संताप. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सद्य परिस्थितीत सुरू असलेल्या नालेसफाईची सर्वच कामं 5 जूनपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त सौरभराव यांनी दिलेत. या पार्श्वभूमीवर आजपर्यंत झालेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेत मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीतील नाल्यांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी संबंधित विभागाला दिल्यात. यावेळेला शहरातील नालेसफाईची 80% कामं पूर्ण झाली असून 5 जूनपर्यंत सर्व कामं पूर्ण होतील असं घनकचरा आणि बांधकाम विभागामार्फत सांगण्यात आलं. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नालेसफाईच्या कामासाठी ज्या ठिकाणी कमी मनुष्यबळ होतं त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाद्वारे युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी नमूद केलंय. त्याचबरोबर खाडी गोमुख रेल्वे शेजारील कलव्हर्ट साफसफाईची माहिती यावेळेला देण्यात आली. शहरातील सखल भाग तसंच काही ठिकाणी तबेले गोठे आहेत त्या ठिकाणची पाहणी करून घ्यावी. काही ठिकाणी गोठ्यातील चारा हा नाल्यात गेल्यामुळे पाण्याचा मार्ग थांबला असल्याचं निदर्शनास आलं. त्या पार्श्वभूमीवर शहरात ज्या ठिकाणी तबेले गोठे आहेत ते स्वच्छ आहेत किंवा कसे आहेत याची पाहणी करण्याच्या सूचना रोडे यांनी दिल्यात. ठाणे शहरात कोस्टल रोड बुलेट ट्रेनची कामं सुरू असून या ठिकाणी देखील संबंधित सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करावी. या कामाच्या ठिकाणी जर अतिवृष्टीत पाणी साचलं तर पाणी जाण्यासाठी मार्ग आहे किंवा कसा याची तपासणी करावी आणि तशा पद्धतीनं काम करून घ्यावं अशा सूचनाही त्यांनी केल्यात. प्रत्येक प्रभाग समितीतील नाल्यांची साफसफाईच्या कामांचा आढावा संबंधित सहाय्यक आयुक्तांनी पाहणी करून घ्यावा. पालिका मुख्यालयात मुख्य आपत्कालीन कक्ष 24 तास सुरू आहे. याच पद्धतीनं मान्सून कालावधीतही प्रत्येक प्रभाग समितीत आजपासून आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय. या कक्षातील दूरध्वनी इतर यंत्रणांची समक्ष पाहणी करावी. तसंच मान्सून काळात या कक्षाशी संपर्कात राहण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी दिल्या आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. अलेनिनो आणि आयरोडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यानं पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचं ठरलंय. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र इथून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग अंतर्गत कोलशेत, खालसागाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसंच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळा 2 महिन्यांपूर्वी शिवप्रेमींसाठी खुला करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे चौथऱ्याच्या भिंतीच्या दगडी कोसळल्या असून बुरुजाचे दगडही निसटण्याच्या स्थितीत आहेत. छत्रपतींच्या स्मारकामध्येही ठेकेदारांना भ्रष्टाचार केल्यानं शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक नाव नसून समता, प्रेरणा, आस्थेचं केंद्र आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर इथे उभारण्यात आला. सुमारे 2 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा पुतळा म्हणजे रायगडावरील मेघडंबरीतील सिंहासनाधीश पुतळ्याची प्रतिकृतीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ठाणे नगरीमधील घोडबंदर रोड परिसरात भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होत होती. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आनंदनगरच्या नव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. त्याकरता सरनाईक यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळ्याप्रमाणेच पुण्यातील शिल्पकार सुभाष मरेकर आणि शिल्पकार अमित भरेकर यांनी 8.5 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळ्याची निर्मिती केली आहे. तसंच रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीप्रमाणे 16 बाय 9 इंचाची मेघडंबरी तयार केली. किल्ल्याचे 4 बुरुज बनवण्यात आले असून त्या बुरुजांवर 4 तोफा
आणि शस्त्रधारी मावळेही बसवण्यात आलेत. 30 मीटरच्या चौथऱ्यावर पुतळा बसवण्यात आलाय. छत्रपतींच्या भव्य पुतळ्याचं 6 मार्च रोजी तिथीनुसार झालेल्या शिवजयंती दिनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी लोकार्पण केलंय. अवघ्या 2 महिन्यात या पुतळ्याच्या चौथऱ्याची एका बाजूनं भिंत कोसळली आहे, भिंतीच्या दगडी कोसळलेल्या आहेत, तर बुरुजच्या भिंतीची दगड ही पोकळ झालेल्या दिसत आहेत. 2 दगडांमध्ये सिमेंट भरलं नसून ते कोसळू शकतं अशी परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमी आता करत आहेत. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलंय. येत्या 18 जूनला विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार रवींद्र फाटक यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र हा अर्ज दाखल करताना भाजपाच्या दिग्गज नेत्यांसह तब्बल 9 आमदार गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. भाजपाची ही अंतर्गत नाराजी आगामी निवडणुकीत रवींद्र फाटक यांना घातक ठरणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात भाजपाचे संख्याबळ जास्त असल्यानं ही जागा भाजपाला हवी होती अशी जोरदार चर्चा होती. मात्र ही जागा शिवसेनेच्या पदरात पडल्यानं भाजपाच्या गोटात कमालीची नाराजी असल्याचं बोललं जातंय. रवींद्र फाटक यांनी नुकताच अर्ज दाखल केला. मात्र अर्ज भरताना भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, वंदा म्हात्रे आणि नरेंद्र मेहता यांच्यासह 9 प्रमुख आमदारांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. या आमदारांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याचं चित्र निर्माण झालंय. आता भाजपा आमदारांच्या गैरहजेरीवर आणि नाराजीच्या चर्चांवर उमेदवार रवींद्र फाटक यांनी भाष्य केलं. शिवसेना भाजपा युतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी देण्यात आली आहे. अर्ज भरताना दोन्ही पक्षांचे अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजपाचे आमदार आज प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी माझे रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, नरेंद्र मेहता, संजय केळकर आणि वंदा म्हात्रे या सर्व भाजपा आमदारांशी सविस्तर बोलणं झालंय असं फाटक यांनी सांगितलं. आमदार वंदा म्हात्रे या आजारी असल्यानं येऊ शकल्या नाहीत. त्यांनी मला फोनवरून शुभेच्छा दिल्या. तर मंत्री चव्हाण यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी मला फोन करून पाठिंबा दर्शवला. हे सर्व आमदार आपापल्या पूर्वनियोजित कामांमुळे येऊ शकले नाहीत. भाजपा पक्ष माझ्या पाठीशी सक्षमपणे उभा असून महायुतीत कोणतीही नाराजी नाही असंही रवींद्र फाटक यांनी स्पष्ट केलं. अखिल भारत गुजराती समाजाच्या नावाचा आणि पदांचा गैरवापर करून काही माजी पदाधिकाऱ्यांकडून अवैध पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय जे पटेल यांनी केलाय. या प्रकरणी त्यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकार उघडकीस आणत निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. संजय पटेल यांनी सांगितलं की अखिल भारत गुजराती समाज ही 1968 साली स्थापन झालेली नोंदणीकृत राष्ट्रीय संस्था असून 30 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या विधिवत निवडणुकीत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मात्र काही माजी पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या नावाचा गैरवापर करत स्वतःला विविध पदांवर असल्याचं भासवून कार्यक्रम आयोजित केले आणि त्यातून स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक वसुली केल्याचा आरोप त्यांनी केलाय. पत्रकार परिषदेत त्यांनी माजी अध्यक्ष हरेंद्र तन्ना, लीलाबेन तन्ना आणि माजी महामंत्री मगनभाई ठक्कर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 12 एप्रिल 2026 रोजी नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गीत गायन स्पर्धा कार्यक्रमासाठी संस्थेच्या नावाचा वापर करून स्पॉन्सरशिप गोळा करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यासाठी पत्रकं आणि जाहिरातींचा वापर करण्यात आला असून अनेकांकडून पैशाची उभारणी केल्याचा आरोप केलाय. पटेल यांनी सांगितलं की या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कार्यक्रम स्थळावरून संस्थेचं नाव हटवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही काही सन्मानपत्र आणि वृत्तपत्रांमधील प्रसिद्धींमध्ये पुन्हा संस्थेचं नाव आणि पदनाम वापरण्यात आलं आहे. नागपूर आणि ठाणे परिसरातील नागरिकांकडून पावती न देता पैसे उकळल्याचाही आरोप करण्यात आलाय. जुलै 2023 मध्ये मुंबईतील एका प्रमुख वृत्तपत्राच्या वकिलांकडून मगनभाई ठक्कर यांना फर्जी रिपोर्टर बनवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आल्याचंही पटेल यांनी सांगितलं. या संदर्भात संबंधितांकडे पद आणि संस्थेशी संबंधित अधिकृत कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतंही समाधानकारक उत्तर देण्यात आलं नसल्याचा दावा त्यांनी केलाय. या पत्रकार परिषदेला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय जे पटेल, संस्थेचे कोषाध्यक्ष मनोज झा, सचिव निलेश शहा उपस्थित होते. मैं संजय जे पटेल मैं संजय जे पटेल अखिल भारत गुजराती समाज का राष्ट्रीय अध्यक्ष हूँ. मेरा निर्वाचन 1/12/2024 को हुआ है. मेरी शपथ विधि माननीय राज्यपाल मध्य प्रदेश माननीय मंगूभाई पटेल उपस्थित थे. उसके बाद से मैं संस्था के हित में, सदस्यों के हित में काम कर रहा हूँ. मुझे 12 अप्रैल को जानकारी मिली
कि थाने के मगन भाई ठक्कर जो है हमारे पूर्व निष्कासित सदस्य हैं, उन्होंने संस्था के बैनर का दुरुपयोग करके नागपुर में एक प्रोग्राम करने जा रहे थे, जिसमें उन्होंने संस्था के नाम से पैसे उगाही करी, संस्था की साख को बर्बाद किया और इस तरह की अवैध धन वसूली करी। उसकी शिकायत मैंने पुलिस में करी, पुलिस ने त्वरित कार्रवाई करी और उस प्रोग्राम के बैकड्रॉप में से, बैनर में से संस्था का नाम मैंने हटवा दिया। उसके बाद मुझे जानकारी मिली कि उन्होंने संस्था के अवैध रूप से लेटरहेड छाप रखे हैं, विजिटिंग कार्ड छाप रखे हैं और थाने स्थित अपने घर के बाहर दक्ष अपार्टमेंट जो है उनका, वहां पे उन्होंने संस्था का एक बैनर केंद्रीय कार्यालय का लगा रखा है, वो भी अवैध रूप से लगा रखा है। अर्थात इससे प्रमाणित होता है कि यह शख्स हमारी संस्था के नाम का, पद का, बैनर का, पते का, सबका दुरुपयोग कर रहा है। ये एक आदतन अपराधी है, मगन भाई ठक्कर आदतन अपराधी है। इनको 2023 में मिड डे अखबार वालों ने नोटिस दिया था अवैध पत्रकार का। ये अवैध पत्रकार मिड डे के बन के लोगों को चमका रहे थे, लोगों से अवैध वसूली कर रहे थे। उसको रोकने के लिए मिड डे वालों ने नोटिस दिया, उसकी कॉपी मैं संलग्न करी हुई है। अब हमने पुलिस में कार्रवाई की है, माननीय मुख्यमंत्री महोदय से शिकायत करी है। इन्होंने जो लेटरहेड छापे और जो अपनी टीम बनाई है, उस टीम के अंदर जो प्रमुख उन्होंने दर्शाया वो पिछले 1.5 साल पहले दिवंगत हो चुके हैं और अवैध मतलब जो है स्वर्गीय व्यक्ति को उन्होंने अपने संस्था का अध्यक्ष बता दिया है ताकि वो अवैध कार्य कर सके। और उन संस्था के अंदर किसी तरह का कोई पदाधिकारी नहीं है, वो अकेले एकमेव पदाधिकारी हैं और रोज थाने के लोगों को एक वीडियो भेजते हैं, उसमें अपने आप को केंद्रीय उप प्रमुख अखिल भारत गुजाई समाज बता रहे हैं। मेरी विनती है कि ऐसे फ्रॉड व्यक्ति को जो संस्था समाज के अहित कर रहा है, लोगों को डरा रहा है, चमका रहा है, अवैध वसूली कर रहा है, संस्था का नाम बदनाम कर रहा है, ऐसे के खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई पुलिस विभाग को करनी चाहिए। अन्न आणि औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी एक मोठी आणि सलग मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एपीएमसी मार्केट आणि इतर विविध भागांमध्ये 30 आणि 31 मे रोजी अचानक धाडी टाकून अत्यंत मोठी कायदेशीर कारवाई केली। उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, याचाच गैरफायदा घेत काही व्यापारी आंबे हे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा वापर करत असल्याचं समोर आलंय। या धाड सत्रादरम्यान आंबे पिकवण्यासाठी इथिलीन सदृश्य स्प्रेचा थेट वापर करणाऱ्या 3 मोठ्या प्रतिष्ठानांवर प्रशासनानं कारवाई केली आहे। या कारवाईत संबंधित ठिकाणांहून तब्बल 3453 किलो आंब्याचा साठा जप्त केला आहे। अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमानुसार आंबे किंवा इतर फळं पिकवण्यासाठी थेट फळांवर इथिलीन स्प्रे मारण्यास सक्त मनाई आहे। व्यापाऱ्यांनी नियमानुसार सुरक्षित अशा इथिलीन गॅस चेंबरचाच वापर करणं बंधनकारक आहे। मात्र तपासणी दरम्यान अनेक व्यापारी नियमांचं उल्लंघन करून थेट फळांवरच स्प्रे मारताना रंगेहात पकडलेत। या जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी आणि विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। त्यासोबतच जागतिक तंबाखू विरोधी दिनाचं औचित्य साधून 29 मे ते 31 मे या कालावधीत गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यांच्यावर आरोग्याला घातक आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विरोधातही नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आणि ठाणे जिल्ह्यात व्यापक मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत एकूण 36 प्रतिष्ठानांवर कायदेशीर बडगा उगारण्यात आलाय। या प्रतिबंधित पदार्थांच्या कारवाई दरम्यान प्रशासनानं 4,74,407 रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केलाय। प्रतिबंधित आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचं 100% निर्मूलन करण्यासाठी जनतेनं प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं। कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायचीसाठी किंवा गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिलाय। तसंच नागरिक आपली तक्रार लेखी स्वरूपात सह आयुक्त अन्न औषध प्रशासन कार्यालय, वर्धा MIDC बिल्डिंग, तळमजला, वागळे स्ट्रीट, ठाणे पश्चिम इथे नोंदवू शकतात असं आवाहन कोकण विभागाच्या सह आयुक्त पराग नलावडे यांनी केलं आहे।